नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणीचे फॉर्म पुन्हा सुरू होणार, असे देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार? 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात केव्हा सुरू होणार? 15 ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज मुदत दिलेली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत, तर 2,20,000 महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे या योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे व अपात्र महिला या योजनेसाठी फॉर्म पुन्हा कधी सुरू होणार याची चिंता आहे. त्यातच आता एकनाथजी शिंदे यांनी मी मुख्यमंत्री पदाचा शर्यतीत नसल्यासह सांगितलं आणि लाडक्या बहिणींना एक धक्काच बसला असं म्हणावं लागेल. कारण लाडके बहीण योजना मुख्यमंत्री असावे कोणाला वाटत? त्यांनी व्हिडिओ एक लाईक नक्की करा. जर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री जाहीर करण्यात आले, यामध्ये लाडक्या बहिणींना 1 डिसेंबर पुढचा हप्ता मिळेल. लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही, अशा बहिणींना आपला अर्ज कधी करू शकणार याची अतूट वाट बघत आहे. दृष्टीमुळे याची पडताळणी लवकरात लवकर करूया. त्यामुळे पुढच्या सर्व हप्त्याचे पैसे घेऊन लाडक्या बहिणींना होणारा दुसरा प्रश्न म्हणजे राज्यात मतदान झालं की निवडणुकीचा निकालही लागला आणि माहिती सरकारला एखादी सत्ता आपण मिळाली, परंतु निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण योजना पुन्हा कधी सुरू होणार? लाडक्या बहिणीला नवीन अर्ज कधी भरता येणार याबाबतची आपण एक माहिती समोर येत आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्याचे राज्यपाल यांच्याकडे संपवल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यांची काळजी व मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली. पण सध्या राज्य मुख्यमंत्री कोण हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे जोपर्यंत माहीत होत नाही की मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेईल, त्यानंतर लाडकी बहीण योजनेवरची स्थिती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे 2 दिवसात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लागली. त्यामुळे आताच लाडक्या बहिणींनी आपल्या अर्जाची पडताळणी करून घ्यावी. जर तुम्ही कोणत्या बँकेमध्ये केला नसेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित करून बघा व डीबीटी लिंक सुद्धा करून ठेवा. आता पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचं खाते फोन करायचं आहे आणि तिथे आधार लिंक करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला मागील त्यांचे सर्व आज येणाऱ्या पुढील हक्कांचे सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होतीलच. तर अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.